जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे, अगदी मान्य आहे. मग जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आपल्याला बांधून राहता येणार नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तो करार करावा लागतो आणि काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. पण प्रश्न आहे, काय किंमत मोजून त्याची जी किंमत आपल्याला मोजावी लागते ती किंमत न्याय आहे का? ती इथल्या शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय देणारी आहे का? या वादळामध्ये इथला शेतकरी, आपला जो शेतकरी आहे तो तग धरू शकेल का? माझं स्पष्ट मत असं आहे की या कराराला भारत सरकारनं जी मान्यता दिलेली आहे हम्म. ती मनापासून दिलेली नाही आहे. कारण तसं असतं तर हा करार फार आधीच झाला असता. हा. 50% टॅरिफ लावण्यापर्यंत मजल गेली, लावला सुद्धा आणि अखेर त्याच्यावर सह्या कराव्या लागल्या. याचा अर्थ दुसरीच कारण आहे, दबाव टाकला गेलेला आहे हम्म. आणि अक्षरशः आमच्या भारत सरकारनं अमेरिकेसमोर गुडघे टेकून या करारावर सह्या केल्या. त्याच्यामध्ये शेतकरी बर्बाद होणार आहेत. मी स्वतः ज्या दिवशी ही बातमी आली त्याच दिवशी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं. आता हा. एक काम करा, देशातल्या शेतकऱ्यांच्यावर एक मेहरबानी करा. डोनाल्ड ट्रम्प यांना एकदा भारतात बोलवा आणि त्यांच्या हस्ते एकदा भारतातल्या शेतकऱ्यांचं श्राद्ध घाला. हम्म. कुठलं क्षेत्र शिल्लक राहिलं हो? इथं मक्याची बर्बादी झाली, कापसाची बर्बादी झाली, सोयाबीनची बर्बादी झाली, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची बर्बादी झाली. एवढंच काय, ज्या साखर उद्योगाच्या आधारानं पवारांनी अनेक वर्षे या करतायत. तर पैसे गुंतवणूक इथेनॉलच्या अमेरिकेचा इथेनॉल जर 45 रुपये लिटरनं इथं जर का येऊन पोहोचलं असेल तर भारतीय तेल कंपन्या काय वेड्या आहेत का आमचं 58 आणि 62 रुपयाला इथेनॉल खरेदी करायला? पण लिटर राजू मागे शेट्टी जी, मग मी जवळजवळ थोडंसं तुम्हाला 17 रुपये. थांबवतो. ही जी शेतकरी नेत्यांकडून मांडणी केली जाते ती खरी आहे, हायपोथेटिकल आहे, की मग देशाचे कृषी मंत्री सांगतायत ना तिकडे मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, कुक्कुटपालन, दूध, चीज, इथेनॉल हे सगळं आम्ही वगळलेलं आहे, हे संवेदनशील पिकं वगळलेली आहेत असं ते म्हणतायत. खरं काय आहे कळत नाहीये सामान्य शेतकऱ्याला. मसुदा काय सांगतो? देशाच्या कृषी मंत्र्यावर नाही नाही, मला एक सांगा की या देशाच्या कृषी मंत्र्यावर विश्वास ठेवायचा की अमेरिकेच्या कृषी सचिवावर विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा. हा. त्यांनी जाहीरपणाने ट्विट केलेलं की अमेरिकेच्या शेतकऱ्यांना भारतीय बाजारपेठ खुली झाली आहे. भारतामधली 140 कोटी जनतेची जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ अमेरिकन शेतकऱ्याला खुली झालेली आहे. आमचे दुग्धजन्य पदार्थ, आमचा मका, आमचा सोयाबीन, आमचा कापूस आम्ही या देशामध्ये विकू शकतो. जर भलेही चायनानं आमच्या बरोबर स्पर्धा केली तरी त्याला थोडीच तोड किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली बाजारपेठ आम्हाला उपलब्ध झाली आहे असं जेव्हा अमेरिकेकडून म्हटलं जातं त्याचं प्रत्युत्तर, त्याचा खुलासा भारत सरकारनं केला का? माझे 2 सहकारी नेते शेतकऱ्यांचे नेते आहेत. कधी काळी शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये ते शिकलेले आहेत. मी त्याच विद्यापीठातला विद्यार्थी आहे आणि मला वाटतं की ते आजही त्यांनी शरद जोशींची विचारधारा सोडलेली नाही. हो, शरद जोशींनी खुल्या व्यवस्थेचं समर्थन केलेलं होतं, WTOचं समर्थन केलेलं होतं. पण त्या WTO मध्ये एक तरतूद अशी होती की तुम्हाला आयातीवर निर्बंध घालता येणार नाही, परंतु आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी काही प्रमाणामध्ये तुम्हाला आयात कर लावता येईल. आणि या करारामध्ये तो कर जर शून्य केलेला असेल तर बर्बादी कुणाची आहे? एक्झॅक्टली. या मी दोन्ही विचारतो नाही एक मिनिट, माझं बोलणं नाही, माझं अजून बोलणं पूर्ण व्हायचं. अजून एक प्रश्न त्यांना विचारा की माझं या दोन्ही शेतकरी नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही ज्या सरकारचं समर्थन करता, ज्या सरकारमध्ये आहात त्या सरकारचं बॅकबोन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जी बीटी असेल किंवा जेनेटिकली मॉडिफाईड जे बियाणं आहे त्याला विरोध करताय. इथं या देशामध्ये संशोधन सुद्धा होऊन देत नाही, ते बियाणं येऊन देत नाही. ही त्यांची स्पष्ट आणि परखड भूमिका आहे. आज आम्ही नवनवीन बियाणाचं संशोधन करू शकत नाही, बियाणं आणू शकत नाही. आणि आज त्या अमेरिकेतल्या शेतकऱ्यांच्यावर आम्हाला स्पर्धा करा म्हणताय की जे एकरी 22 ते 25 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेतात.
जे इथेनॉल 45 रुपये लिटरनं इथं पाठवू शकतात, त्यांच्याबरोबर कशी स्पर्धा करायची हो? आणि मग ठीक आहे. RSSच्या विरोधी ठोस भूमिका घ्यायला तयार आहात का? इथं सगळं जे अमेरिकेतला शेतकरी जे प्रगत तंत्रज्ञान वापरतो, प्रगत बियाणं वापरतो, ते भारतात वापरायला आम्हाला परवानगी दिली पाहिजे. अशी राजू शेट्टी, RSSच्या भूमिका ठीक आहे. घ्यायला मी तयार आहेत का? विचारतो मी सांगा, विचारतो माझं काय म्हणणं नाही. मी 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 विचारतो आपल्यासोबत आता या चर्चेत सहभागी होण्यासाठी कृषी तज्ज्ञ उदय देवळानकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, मी येतो तुमच्याकडे. पण तुम्ही येण्याच्या आधी सगळ्यांचं म्हणणं मी जाणून घेतलेलं आहे याच्याबद्दलचं. पण राजू शेट्टीजींनी आता जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एकदा सत्ताधाऱ्यांना विचारतो, मग मी तुमच्याकडे याच्या विश्लेषणासाठी येतो. सदाभाऊ, तुम्ही आता ऐकलं असेल राजू शेट्टीजी नेमकं काय म्हणाले.